न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेतील टप्पा क्रमांक 2 मधील डोमगाव येथे चालू असलेले पंपगृहाचे बांधकाम लवकर संपवण्याच्या प्रयत्नात दिवसरात्र काम करून अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून राज्य सरकारने कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करावी। सहाय्यक अभियंता श्रेणी क्रमांक 1 उपसा सिंचन उपविभाग क्रमांक 5 या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्यांचे योजनेच्या कामावर नियंत्रण नसल्यामुळे कामाचा दर्जा संशयास्पद वाटत आहे। परंडा तालुक्यातील डोमगाव येथे कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 2 मधील पंपगृहाचे बांधकाम सुरू आहे। मात्र हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून त्यात अनियमितता असल्याचं दिसून येते। या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे। कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 2 मधील पंपगृहाचे बांधकाम धाराशिव उपसा सिंचन विभागातर्फे सुरू आहे। यातील टप्पा क्रमांक 2 पंपगृहासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। निधीनंतर रीतसर निविदा प्रक्रिया काढण्यात आली। त्यातून पुणे येथील विक्रम डेव्हलपर्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली। मात्र संबंधित कंपनी बांधकामासाठी खराब आणि पावसात भिजलेले सिमेंट वापरण्यात येत आहे। दर्जाहीन खडी, डस्ट आणि लोखंडाचा वापर करीत असल्याचं दिसत आहे। वाळूऐवजी सरळ डस्ट चुरीचा वापर केला जात आहे। इतर साहित्य सुद्धा दर्जाहीन आहे। सदर काम करण्यासाठी विक्रम डेव्हलपर्स कंपनीने उभारणी येथील क्लास लाईन मार्फत 20 बिहारी कामगार कामांवर ठेवले आहेत। या कामगारांना सेफ्टी साहित्य नसल्याचे समोर आले। यातील काही कामगार अल्पवयीन दिसतात। त्यांच्यावर कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने दर्जाहीन साहित्य वापरून ते मजूर दिवस रात्र बांधकाम करत आहेत। यामुळे झालेल्या पंपगृहाच्या बांधकामाची गुणनियंत्रण विभागामार्फत त्वरित चौकशी करण्याची मागणी केली जात आहे। कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेसाठी कोणाच्या खासगी खिशातून खर्च होत नाही तर जनतेच्या पैशातून होत आहे। त्यामुळे योजना दर्जेदार झाली पाहिजे, परंतु सध्या योजनेवर कोणा तज्ञांचे नियंत्रण नसल्यामुळे शंका येते। जो दावा केला जात आहे तो कागदोपत्री दिखावा आहे। राज्य सरकारने कामाची चौकशी करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे। चालू आहे ते कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेमधील टप्पा क्रमांक 2 येथील पंपगृहाचे काम चालू आहे। पंपगृहाचे काम जवळपास 50% झालेलं आहे। हे काम पूर्ण 3 वर्षाचं आहे। त्यापैकी आता हे काम चालू होऊन 1 वर्ष झालेलं आहे। तर हे काम पुढील 2 वर्षात पूर्ण होईल। यासाठी कोणती कंपनी कार्यरत आहे आणि त्यांचं काय काय कामाचं विभाजन आहे? नाही, हे 5 टप्प्यामध्ये हे काम आहे। पूर्ण कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना जी आहे ती 5 टप्प्यात आहे। मग त्याच्यातले हे टप्पा क्रमांक 2 आहे आणि त्यासाठी आपण एक टेंडर काढलं होतं। त्या टेंडरनुसार हे काम चालू आहे। विक्रम डेव्हलपर्सनी हे पूर्ण काम घेतलेलं आहे। पूर्ण हे जे कृष्णा मराठवाड्याचं जे आहे उपसा सिंचन योजनेचं काम 5 टप्प्यामधलं त्यांनी घेतलेलं आहे। त्यांच्या अंतर्गत हे काम चालू आहे। शासनाकडून म्हणजे उपसा सिंचन विभाग जे आहे धाराशिवचं त्यांच्या मार्फत हे काम चालू आहे आणि त्यानुसार प्रत्येक जे 5 टप्प्यामध्ये जे 5 उपविभाग आहेत त्या उपविभागामार्फत हे सर्व कामे सुरू आहेत। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।